नमस्कार माझ्या सगळ्या ताईंना मैत्रिणींना, कशा आहात सगळेजण? मस्त राहा, मजेत राहा. तर मी लाईफस्टाईल जान्हवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर आज सकाळपासूनचं माझं सगळं रुटीन म्हणजे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्कीच सगळ्यांनी असाच कंटिन्यू करा. तर सगळ्यात आधी बघा, सकाळी लवकर उठले, फ्रेश वगैरे झाले, म्हणजे आंघोळ वगैरे करून घेतली आणि नंतर मग स्किन केअर पण मी सकाळीच करून घेते. परत कसं वेळ भेटत नाही, त्यामुळं सकाळी 2 टाईमला करते. सकाळी आंघोळ केल्या केल्या पण स्किन केअर करून घेते आधी. आणि नंतर बघा मी बाहेर गेले तर अंधारच पडलेला होता आणि तिनं चप्पल वगैरे का बाहेरच खाली काढून ठेवते, मग ती पण शू रॅकमध्ये उचलून ठेवलं. आणि म्हणलं की स्वच्छता बाहेरची पण खूप महत्त्वाची आहे, बाहेरची स्वच्छतासुद्धा. कारण निगेटिव्हिटी बाहेरूनच येते, म्हणजे घरच स्वच्छ नुसतं करून बाहेरसुद्धा क्लीन करणं तेवढंच महत्त्वाचं आहे ना. अंधार खूप होता, लवकर उठलेले आज मी. पूजा वगैरे मांडायची त्यासाठी. आणि दार वगैरे उघडं काही ठेवलं नाही, कारण की काय माहिती कुणाला कसं, म्हणजे कधी पण चोरी होते. त्या जवळजवळ 5 वाजता मी उठलेले. नंतर मग शू रॅकमध्ये ठेवलं, थोडं झाडं वगैरे मारून घेतलं आणि नंतर मग बघा आंघोळ झाली की आम्ही सगळेजण हॉलमध्ये झोपतो चौघंचं, कारण रूममध्ये कसं होतं जागा पुरत नाही. नंतर मी चिकुलीला उठवून आतमध्ये झोपवलं होतं, कारण म्हणलं की बाहेर पूजा वगैरे मांडायची हॉलमध्ये, तर क्लीन करून तर घेतलं पाहिजे. तर सगळ्यात आधी बघा, आधी फ्रेश झाल्यानंतर मग झाडू वगैरे मारून घेतला, बाहेरचा पण मारून घेतला आणि म्हणलं की हॉलमधला पण मारून घेऊया झाडू आणि किचनमधला पण झाडू मारून घेऊया म्हटलं. आणि कसं आहे, रात्री आपण किचन स्वच्छ करून झोपतोच, तरी पण एकदा असं हात लागलेला कसा असतो. आणि नंतर बघा मी पूजा पण करून घेतली आणि घरातली म्हणजे हॉलमधली सगळी फरशी पुसून वगैरे घेतली नव्हती, कारण की खूप वेळ होईल नंतर पूजा करायला मला. त्यामुळं मी जिथं पूजा मांडणार आहे तिथलीच बघा खालची तेवढी फरशी पुसून घेतलेली, म्हणजे तेवढीच बाजू तेवढी, आणि पूजा वगैरे मांडून घेतली. आणि नंतर म्हटलं पूर्ण हॉल पुसून घ्यावा. तर पूजा वगैरे झाली माझी, देवपूजा म्हणजे आपल्या घरातल्या देवांची पण झाली आणि आरती वगैरे पण करून झाली. आणि नंतर मी म्हटलं की बाजूचं सगळं जे पुसायचं राहिलं होतं ते पुसून घेऊया. तर तुम्हाला वाटेल की म्हणजे देवपूजा तशीच केली का, तर मी पुसून घेतलेला थोडा भाग. तर सगळ्यांना आधीच सांगते, कारण कोणी तर कमेंट करेल की नंतर फरशी पुसते का, तर तसं नाही. मी आधी फरशी पुसलेली, पण जिथं आपली देवपूजा करणं तेवढाच भाग पुसून घेतलेला, कारण नंतर मला वेळ होतो खूप पूजेला. जवळजवळ ती पोथी वगैरे वाचायची असतात, तर 2-2.5 तास तर तिथेच जातात. त्यामुळं मग नंतर मग सगळं आवरायचं पण असतं घरातलं. त्यामुळं मग नंतरच पुसून घ्यायला लागली. बघा देवपूजा वगैरे झाल्यानंतर हॉलमधली फरशी पुसून घेते सगळ्यात आधी. आणि तोपर्यंत काय चुकली मॅडम आमच्या उठून बसलेल्या सोफ्यावरती. आणि बेडरूममधलं म्हटलं तर आताच फरशी पुसत नाही मी, कारण तिचा डब्याचं वगैरे आवरायचं आहे. डबा वगैरे झाल्यानंतरच पुसून घेते. आणि तात्पुरतं हॉल म्हणजे थोडासा मोठाच पडतो, मग तिथलं सगळं सामान वगैरे पुढं सरकायचं आणि नंतर पुसून काढायचं म्हणल्यावर खूप वेळ जातो तिथंच. तर बघू शकता तुम्ही, हॉलमधली सुद्धा माझी फरशी पुसून झाली. आणि नंतर म्हणलं की मी बाहेरचं सुद्धा अजून एकदा झाडून घेते. पाय पुसणीवर खूप धूळ वगैरे बसली असते, ती सुद्धा झाडणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि बाहेरचा जो पोर्शन असेल आपला, जिना म्हणजे काय बाहेरचा झाला नाही, तिथनं जातो येतो आपण कायम, तिथनं तर निगेटिव्हिटी आत येत असते, तर तिथं सुद्धा मी स्वच्छ असं पुसून घेते. आणि नंतर बघा उंबरठ्याचं वगैरे पूजन करून घेतलं आणि रांगोळी पण छोटीशी काढली. आणि नंतर आले किचनमध्ये आल्यानंतर सगळ्यात आधी थोडंसं किचन आधी पुसून घेते, कारण रात्रीची पाल वगैरे चाटलेली असू शकते, मग तसंच कसं बनवायचं. मग नंतर मग पुसून वगैरे घेतलं. बघा मी स्वच्छ दूध वगैरे तापायला ठेवलं आणि इथं मी कोमट पाणी पिते. बघा खरं तर उठल्या पिते, पण आज काय खाल्लं पण नव्हतं, म्हणजे काही खायच्या आधी अमावस्या पोटीनं आपल्याला पाणी वगैरे गरम प्यायचं असतं, जेणेकरून खूप चांगलं असतं, पोट साफ व्हायला मदत होते. तर आंघोळी वगैरे झालेली चला म्हणलं आपण काय खाल्लं नाही तर पाणी पिऊन घेऊया आज, म्हणजे गरम पाणी पिऊन घेऊया. तर गरम पाणी वगैरे पिले आणि नंतर म्हणजे काय भांडी रात्री घासून ठेवली आहेत ती आधी मांडून घ्यायची. म्हणजे आधीचे जे काय भांडे आहेत ते मांडून घेते, म्हणजे कसं मोकळं होतं. आधीच किचन छोटंसं आहे आणि त्यात म्हटलं की सगळे भांडे वगैरे नको. आणि नंतर लागले मी जेवण बनवायला. बघा कारण टिफिन वगैरे पण द्यायचा असतो आपल्याला. तर एकीकडे ठेवलं होतं दूध आणि चहा पण बनवायला ठेवला होता. कोणी चहा पित नाही, मी एकटीच पिते. आणि रेसिपी वगैरे काही मी शेअर करत बसत नाही, म्हणजे मी काही एवढी सुगरण नाही
की म्हणजे बऱ्यापैकी जमायला लागलाय. आधी काही जमत नव्हतं आईच्या घरात असताना, तर मी कधी जेवण बनवलं नाही. म्हणजे लग्नाच्या आधी अगदी 1 वर्षभर बनवलं असेल, त्याच्या आधी कधीच नाही. पण आता बऱ्यापैकी जमतो, पण इतका पण असं चांगला नाही. तर रेसिपी वगैरे शेअर करणार नाही. तर वांग्याची आमटी आणि म्हटलं की कोबीचं पण बनवायचं होतं सुक्कं, त्याच्या टिफिनला पण लागणार होतं. आणि सकाळी खरंच खूप धावपळ होत असते आपली. सगळं क्लीन वगैरे करायची, पूजा करायची, नंतर टिफिन वगैरे बनवायचा, नाश्ता बनवायचा. नंतर आता स्वराचं सुद्धा स्कूलसाठी आवरावं लागेल बघा. तिचं आंघोळ वगैरे घालून तिला आवरावं पण लागतं. टाय वगैरे लावता येत नाही लहान मुलांना. तर सकाळी सकाळी कसं होतं, सगळ्यात आधी म्हणलं की चहा पण पिऊन घेऊया, कारण की अंगातली थंडी तेवढी जाते आजकाल. म्हणजे बाहेर किती थंडी पडली बघू शकता. आणि इथं तर दिवसभर सुद्धा थंडी लागते आणि रात्रीची तर लागतेच थंडी. आजूबाजूला म्हणजे खूप कमी जागा आहे, सगळ्या बिल्डिंगच आहेत, तरी सुद्धा अशी खूप थंडी वाजते. आणि चहा पिलं की कशी आपली एकदा थंडी निघून जाते. कोणी चहा पित नाही, माझ्या एकटीसाठीच लागतो. आणि इथं कोबीसुद्धा बनवून घेतलेला आहे बघा. म्हणजे सुकाच केला होता, कारण की टिफिनला द्यायचं म्हटल्यावर पातळ भाजी कशी द्यायची, रस्सा. पण तिला रस्साच आवडला स्वराला, वांग्याचंच. आणि आतमध्ये आले बघा परत मी तिथं ठेवलं शिजत. तर ते जोपर्यंत शिजत होत नाही तोपर्यंत शिजून होते, तोपर्यंत म्हटलं की बेडरूममधली आपली फरशीसुद्धा पुसून घ्यायला. बेडरूम काय माझा इतका मोठा नाही, म्हणजे जी ती वस्तू आहे त्याच्या खालनं तेवढं पुसून घ्यायला लागतं. म्हणजे वरच्यावर कसं पुसायचं, सामान ठेवलं आहे कपाटा खालनं हे पुसून घेते, त्यामुळे थोडासा वेळ लागतो. इतका नाही, कारण छोटंसंच रूम आहे बघू शकता तुम्ही. म्हणजे दोन लोकच झोपू शकतात आतमध्ये, इतकाच पोर्शन आहे बघा. आणि म्हणजे काय म्हणतात ते, बेड वगैरे नाही, कारण की बेड वगैरे आणला तर अजून जागा म्हणजे जास्त जाणार ना, म्हणजे यायला जायला सुद्धा होणार ना, त्यासाठी काय आणलेलं नाही. आणि इथं बघू शकता तुम्ही फरशी वगैरे माझी बेडरूममधले पण पुसून झाली, हॉलमधले पण मग अशीच पुसून घेतली होती मी स्वच्छ अशी. आणि तिथं तर ठेवलं होतं गॅसवरती बघा, म्हणजे वांग्याची आमटी पण आणि कोबी पण शिजत ठेवला होता. चपाती वगैरे नंतरच करते म्हणलं मी. आणि इथं कसं होतं, सामान वगैरे रात्री पडून ठेवलेलं असतं पुरीने, ती पण व्यवस्थित ठेवून दिलं कपाटात मी. आणि आले बघा चपाती करायला, आणि तोपर्यंत चपातीचं पीठ व्यवस्थित भिजलेलं असतं बेडरूममधली फरशी पुसूस्तोपर्यंत. म्हणजे सगळं व्यवस्थित होतं बघा. इकडं माझी भाजी पण झाली आणि इकडं आता चपात्या पण करून घेते. पीठ छान मळून म्हणजे मळून आधीच ठेवलं होतं, भिजलं बघा छान ती मी फरशी पुसूपर्यंत. आणि आता चपात्या पण करून घेते. आणि चपात्या काय माझ्या सगळ्या फुगत नाहीत. तुम्हाला वाटेल की चपात्या फुगत नाहीत म्हणून मी आधीच सांगते, एवढ्या सगळ्या चपात्या माझ्या फुगत नाहीत. आणि एवढी तुम्हाला, तर आता बघा लागली चपात्या पण करून घेते. आणि तुम्हाला मी आधीच सांगितलं, मी जे आहे ते माझं रिअल लाईफ तुमच्याबरोबर शेअर करते, असं नाही की काहीतरी उगाच व्हिडिओसाठी बनवून दाखवते. तर मी तुम्हाला आधीच सांगितले, मी काय एवढी सुगरण नाही आणि चपात्या माझ्या एवढ्या फुगत पण नाहीत. काय काय फुगतात, काय काय फुगत नाहीत. तर इथं माझ्या चपात्या पण चालू आहेत बघा. भाजी वगैरे बनवून झाली, आता चपात्या तेवढ्या राहिल्या त्या. आणि इथं बघितली का, थोडीफारच चपाती फुगली होती बघा, इतकी पण नाही. म्हणजे कधी कधी फुगतात, कधी कधी फुगत पण नाहीत, कधी कधी सगळ्या फुगतात, कधी कधी फुगत नाहीत. त्याला काय, चपाती खायला झाली की झाली, एवढं काय त्याला. तर चपात्या वगैरे पण बनवून झाल्या बघा माझ्या आता. म्हणजे मी फक्त दुपारच्याच चपात्या बनवते. म्हणजे कोणी कोणी नाश्त्याला वगैरे जर पाहिजे असेल त्यांना विचारते, जर नको असेल चपाती नाश्त्याला तर नाही बनवत. सकाळी टिफिनसाठीच खूप गडबड झालेली असते. ह्यांना टिफिन वगैरे द्यावं लागत नाही, कारण हे दुपारी येऊन जेवतात. पण शुकलीसाठी आणि स्वरासाठी टिफिन करावं लागतं, त्यासाठीच घाई गडबड होते. आणि इथं बघा चपात्या करत करतच स्वराची टाय वगैरे पण मला बसवायची होती. आणि खूप गडबड होते, म्हणजे काही सुचत नाही. सकाळी भरपूर सारी कामं असतात, म्हणजे झाडलोट असते, फरशी पुसायची असते, देवपूजा, आंघोळी, परत सराला वगैरे आंघोळ घालायची, तिचं सगळं खाणं वेळ लागतो तिला खायला पण. आणि इथं बघू शकता तुम्ही, तर तिचं टाय आणि बेल्ट पण लावून घेत होते. तिला नाही लावायला तर टाय बेल्ट पण व्यवस्थित होत नाही. तर चला म्हणलं पावडर आणि केस पण विंचरूया. झालं होतं माझं चपात्या वगैरे सगळं तिकडचं किचनमधलं, म्हणजे जेवण वगैरे तर बनवून झालं होतं. टिफिन वगैरे काही नाही भरला मी अजून, म्हटलं तिला आधी आवरावं. आणि खायला म्हणलं तर सकाळी मी स्वराला काय महागले लागत बसत नाही, फक्त तिला विचारते ड्रायफ्रूट्स वगैरे किंवा फ्रूट एखादं. तर बनाना होतं सकाळी, तर तिला दिलं मी. आणि टिफिनमध्ये तिला मी म्हणत होते की काय देऊ तुला, तर तिला मी तिच्यासाठी कोबीची भाजी बनवलेली, पिवळी, मागच्या 2 आठवड्यापूर्वीच बनवली, त्यामुळे मी लाल तिखट घालून आपलंच बनवलेली.
आणि खूप छान लागते बघा. पण तिला आवडलं होतं की वांग्याची आमटीच आवडली होती, तर एक छोटंसं वांगण थोडासा रस्सा दिला तिला मी आणि चपाती पण दिली. चपातीचे तिला विचारत होते मी तुकडे तुकडे करून देऊ का बारके, तर ती नको म्हटली तसंच दे, तर तसंच दिला तिला टिफिनमध्ये. तिचा एकदाशी टिफिन बॅगमध्ये एकदा घालून ठेवला ना टिफिन, कसं होतं की मोकळं होतं. म्हणजे तिच्या टिफिनसाठी तरी एवढं सकाळी झटापट करावे लागते ना. एकदा टिफिन तुझा बॅगमध्ये भरून ठेवते, म्हणजे कसं माझं किचनमधलं मला थोडंसं म्हणजे काम आवरल्यासारखं तरी वाटतं. एकदा असं तिचा टिफिन घेतला की ती स्कूलला गेली की म्हणजे बाकीची राहिलेली कामं आवरायला मला पटापट होतात. बाकीची थोडीफार कामं राहिलेली असतात, सकाळीच आटपून घेते सगळं. तर इथे बघा तिचा टिफिन पण भरून घेतला मी आता आणि चपात्या वगैरे पण डब्यामध्ये ठेवून घेते आता. किती चपात्या आहेत बघू शकता आणि शिळं भरपूर पडतं. ह्यांनी कधी कधी 2-2.5 खातात, कधी तर 1.5 खातात, म्हणजे कळत नाही. त्यामुळं शिळं भरपूर पडतं आणि शिळ्या चपात्यांचे पण फेकून वगैरे देत नाही, तुकडे बनवते त्यांचं चपात्यांचं. आणि म्हणलं की आता दूध आणलेलं नंतर सकाळी रात्रीचं तापवलं बघा, त्याच्यामध्ये चहा थोडा केला होता मी आणि आता दुसरं दूध आणलेलं ते पण म्हटलं की तापवून घेऊया. आणि अजून एकदा चहा पण करून पिते बघा मी, कारण की मला सकाळी एकदा नंतर पण चहा लागतो. चहाशिवाय माझा दिवसच जात नाही. तर इथं बघू शकता चालली बघा छकुली पण उठलेली आणि इथं स्वराला मी आवरलं होतं. स्वरा चालली स्कूलमध्ये, तर तिला म्हणलं की टाटा बाय केलं आणि मग झालं म्हणलं आता थोडंसं तरी माझं आटपलीत कामं. आणि छकुली मॅडम आहेत त्या नुसत्याच उठलेल्या, रांगोळी वगैरे बाहेरची पुसर म्हणून तिला आतमध्ये घेतलं मी. आणि नाश्ता वगैरे पण आमचा झाला, हिने आमचे गेले दुकानामध्ये. आणि इथं बघू शकता तुम्ही की माझ्या किचनमध्ये एवढा पसारा पडलेला ना, आणि पसारा पडणारच ना, आपण जेवण वगैरे बनवलेलं सगळं म्हणल्यानंतर घाई गडबडीत एवढं किचन घाण होणारच. तर चला असू द्या, ते आता क्लीन पण करून घेते मी. आणि एकदा क्लिनिंगला लागलं की थांबायचंच नाही म्हणून तुम्हाला सांगितलं मी, जोपर्यंत क्लीन होत नाही तोपर्यंत. तर हे असं माझं दिवसभराचं पूर्ण रुटीन होतं बघा, तुमच्याबरोबर शेअर केलं मी. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की मला सांगा आणि चॅनलला माझ्या नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये माझे व्हिडिओ शेअर करा. आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो दिवसभराचे रुटीन, तर व्हिडिओसाठी खूप सारे कष्ट घ्यावे लागतात. तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, चॅनलमध्ये सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओमध्ये जरी काही कमी असेल किंवा काही तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील हेही तुम्ही मला कमेंट करून सांगा नक्की. आणि इथं सगळी कामं आटपली माझी, किचन वगैरे क्लीन झालं, म्हणजे 11पर्यंत सगळी कामं झाली बघा. आता निवांत झाले मी व्हिडिओ यूट्यूबची एडिटिंग करायला. चला भेटते पुन्हा अशाच एका नवीन